करायचं आहे। मी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यकारिणी सदस्य संजय गाडेकर साहेब यांचा सन्मान करण्याची विनंती असणार आहे। या ठिकाणी समीर घाटकर यांना समीर घाटकर हे या ठिकाणी सन्मानित करतायत संजय गाडेकर साहेबांना आणि अभिषेक जाधव साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे आणि समीर घाटकर यांना विनंती असणार आहे आपण अभिषेकजी जाधव साहेब यांचाही सन्मान करायचा आहे। या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल लालबाग प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या वतीने हा सन्मान होतोय आणि आता सेमीफायनल नंबर 2 आपल्या समोर येताना पाहायला मिळेल। वाह, खेळ सुरू। संकेतजी खामकर साहेब विनंती असेल आपण मंचावर यायचे। संकेत खामकर साहेब, मॅचला सुरुवात। पहिला बॉल बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न होता आणि पहिला चेंडू जर पाहिलं तर या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय। दोन बलाढ्य संघांमधील लढत, एक पर्पल आर्मी आहे, एक येलो आर्मी या ठिकाणी पाहायला मिळते आणि एका महत्त्वाच्या मॅचला मात्र या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल। आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी विशारद पगारे। विशारद पगारे या संपूर्ण स्पर्धेत विशारद पगारेने अष्टपैलू कामगिरी करत प्रभावित केलंय। निशांत आमरे, पुन्हा एकदा विशारद अँगल के बनवत बॉलला कट करतायत, यष्टिरक्षकांकडे पाठवतायत, डॉट बॉल येतोय। तीन चेंडू झाले त्यांनी केवळ एक धाव झाली आहे। धाव फलकावर पाहूया महत्वाची मॅच सेमीफायनल कोण जिंकणार या मॅचला। एका बाजूला जर पाहिलं तर संकेतजी खामकर अँड कंपनी आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रवीणजी दुबे अँड कंपनी, गेम स्विंगर विरुद्ध बॉल ब्लास्टर यांच्यातील लढत पाहायला मिळते। लालबाग प्रीमियर लीगची सेमीफायनल नंबर 2। यावेळेला फटका 2 धावांसाठी पाठवला गेलाय। निशांत आमरे धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल। ऑलरेडी फायनलला एक टीम जाऊन पोहोचलेले, त्यांच्या विरुद्ध वाट पाहतायत आमच्या बरोबर कोण येणार। अक्षय रामाणे यावेळेला मात्र पूल केला जातोय। निशांत यांच्या बॅट मधून 2 धावांचा फटका। प्रशांतजी केळसकर साहेबांची टीम म्हणजे पॉवर हिटर अक्षय रामाणे ज्यांचे कॅप्टन आहेत, फायनलला जाऊन पोहोचलेले आहेत, त्यांच्या बरोबर कोण असणार याची उत्कंठा आहे। परंतु इकडे पाहायचंय निशांत यावेळेला मात्र कव्हर्सला बॉल टाकला, तिकडे राहिला आणि धावसंख्या त्या ठिकाणी पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 1 ने आणि पहिली ओव्हर विशारद पगारे यांची या ठिकाणी संपते आणि पहिली ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 6 धावा। बिनबाद धावसंख्या 6 झाली आहे विशारद पगारे। 6 ओव्हरची मॅच। यज्ञेश येतात मात्र गोलंदाजीसाठी यज्ञेश तुळसकर आणखीन एक युवा खेळाडू कॉलेज जीवनातच मात्र आज सगळ्यांना प्रभावित करून घेतलाय या खेळाडूने।
परंतु समोर जर पाहिलं तर निशांत आमरे प्रमुख भूमिका. या मोठ्या मॅचला मोठा कस लागतो आणि आज मात्र एक महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. प्रवीण दुबे यांचा गेम स्विंगर आहे तर दुसऱ्या बाजूला संकेतजी खामकर यांचा बॉल ब्लास्टर. यांच्यातील मॅच सेमीफायनल नंबर 2 LPL. आयला उडवलाय बॉल बाजूच्या पुलावर. 4 4 4 4 4 GW खामकर मसाले चौकार. चांगला स्ट्रोक खेळला. फ्लिक केला या बॉलला आणि पाठवलं बाजूच्या पुलावर. निशांत शांत प्रकारचं वातावरण अशांत करण्याचं काम मात्र निशांतने केलंय. यज्ञेश सुरुवात जर पाहिली तर निशांतने केली आहे. याही वेळेला आक्रमण केलंय. फटका हवेत आहे. पाहूया किती लांबवर जाईल. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. एक धाव मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिल्या मिळते. पहिले षटक चांगलं राहिलं विशारद यांचं. केवळ 6 धावा या षटकामध्ये आल्या. अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठीची झुंज पाहायला मिळते. या सगळ्या लहान मुलांचं कौतुक करावं लागेल. त्यांना सांगितलं ना एकदा बॉल आणायला जा, लगेच तत्परतेने जातात. यावेळेला ताकदवर फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. ओ हो हो, कॅच नाही तिकडे होऊ शकली. 2 धावा कळवल्या जात आहेत. एफर्ट्स मात्र त्या ठिकाणी जरूर, कारण या अशा प्रकारच्या संधी असतात. संधीचं सोनं करावं लागतं. आणि इकडे धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावर. आम्ही कौतुक करू या ठिकाणी आयोजकांचं, ज्यांनी मात्र एवढं भव्य दिव्य संपूर्ण लालबागला क्रिकेटच्या रंगात रंगवलंय. यावेळेला मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. पाहूया. आणि तिकडे एक धाव. ओहो, या वेळेला मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिलं मी. थोडंसं दूर वरून खेळले हा बॉल. फुटवर्कचा अभाव थोडासा पाहायला मिळाला, परंतु तिसऱ्या पंचांची दाद देखील मागितली आहे. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर राज मांडवकर आणि निशांत आमरे. गेल्या मागील मॅचमध्ये राजन मांडवकर यांना पाहिलं, आता राज मांडवकर पाहायला मिळत आहेत. शुभम कर्डीला विनंती असेल, आपण संपर्क साधायचा आहे, कमिटीची संपर्क साधायचा आहे. विशारद यावेळेला फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे.
तिकडेही 2 धावा मिळतील. हो, प्रचंड वेगात बॉल आला, फुटवर्कच नाही करू शकले. यावेळेला चांगला फटका येतोय, परंतु पाहूया स्क्रीनवर आदळला. एवढा जबरदस्त स्ट्रोक. निशांत आंबरे 2 धावांचा फटका. धावसंख्या 2 ने पुढे जाते. तिसरी ओव्हर सुरू असताना धावसंख्या 19 वर जाते. विशारद पगारे. विशारद या शब्दाचा अर्थ आहे विद्वान, पंडित. यावेळेला मात्र निशांत पुन्हा एकदा वातावरण अशांत करतायत. जबरदस्त हिट. 2 धावा. काय बॅटिंग मात्र या ठिकाणी करतायत. एक वेगळ्या धाटणीची बॅटिंग पाहायला मिळाली या निशांत आंबरे यांच्याकडून. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे निघाली आहे. 21 वर जाईल धावसंख्या. 2 बलाढ्य टीम बेस्ट वर्सेस बेस्ट एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळत आहेत. संपूर्ण लालबाग क्रिकेटमय झालंय. मागील 3 दिवस क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट नावाचा जप. आता हे IPL नाहीये, वर्ल्ड कप नाहीये, परंतु हे आपल्यासाठी IPL आणि वर्ल्ड कपच आहे. आणि इकडे विशारद पगारे पुन्हा एकदा बॉलला कट केलं. धावसंख्या जर पाहिली तर 21 वर स्थिरावताना पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी आहे. निशांत आंबरे आणि राज मांडवकर ही सेमीफायनलच्या मॅच मध्ये अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठीची झुंज. यावेळेला पुन्हा आक्रमण. उडवलाय बॉल मिड विकेटच्या दिशेने. ज्या ठिकाणी पाहायचंय किती धावा मिळतील. निर्णय येईल जो दोन्ही संघांना बंधनकारक असेल. पाहूया. 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या मात्र आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती बिनबाद 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. गेम स्विंगर. पहा, ही मॅच झाल्यानंतर जो 5 मिनिटाचा ब्रेक असेल, 5-10 मिनिटाचा, त्यामध्ये कालची जे पारितोषिक वितरण आहेत ते लगेच करून घेतले जाणार आहे आणि पुढची मॅच सुरू होईल याची नोंद घ्यायची. लिजेंड संघांना देखील विनंती, आपण देखील उपस्थित राहायचंय. ही मॅच संपल्यानंतर पहिलं पारितोषिक वितरण होणार आहे आणि त्यानंतर फायनल मॅचला सुरुवात होईल. निशांतने मात्र एका बाजूची स्क्रीन शांत करून टाकली. खेळ सुरू होतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे ती 23. एका बाजूला राज मांडवकर, दुसऱ्या बाजूला निशांत आंबरे आणि बॉलिंगसाठी यज्ञेश तुळसकर. ओहो, यावेळेला बॉल लेंथवरचा बॉल जाईल यष्टीरक्षकांकडे. डॉट बॉल येतोय. यज्ञेशने सुरुवात मात्र चांगली केली आहे. 4थ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. एका बाजूला बॉल ब्लास्टर, एका बाजूला गेम स्विंगर, एका बाजूला संकेतजी खामकर, एका बाजूला प्रवीणजी दुबे यांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अभिषेक नवगणे.
यावेळेला व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि एका बाजूला जर पाहिलं तर विशारद पगार एका बाजूला पाहायला मिळत आहेत. हो यावेळेला पुन्हा एकदा एका ऑप्शनच्या बाहेर लाईन पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न यज्ञेश तुळसकर यांचा. जरी वाईट बॉल गेला हरकत नाही आहे, परंतु लाईन पकडून मला गोलंदाजी करायची ही रणनीती त्यांनी बनवली आहे. आणि आणखीन एक बॉल मात्र या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळाला. चौथी ओव्हर सुरू आहे. यज्ञेश तुळसकर यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेर वाईट बॉल घोषित केला जातोय. 2 वाईट 2 चांगले बॉल आले. धाव संख्या जर पाहिली तर आता 25 जाते. चौथी ओव्हर मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणारी स्पर्धा, खेळाडूंसाठी पर्वणी असणारी स्पर्धा. 3 दिवस संपूर्ण लालबाग क्रिकेट 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 नावाचा जप करतंय, कारण लालबाग क्रिकेटमध्ये रंगलंय. हो क्या वेळेला पहा, ही रणनीती होती. भले 2 वाईड बॉल गेले तरी चालतील, मला माझी लाईन सोडायची नाहीये. ऑफस्टंपच्या बाहेर वारंवार बॉल टाकले आणि राज मांडवकर यांना त्याच ठिकाणी पकडलं गेलं. ही रणनीती होती. पहा, क्रिकेट हा रणनीतीचाच खेळ आहे. बॅट्समन काय खेळतो त्याच्या विरुद्ध रणनीत्या तुम्हाला बनवाव्या लागतात. बॉलर काय टाकतो त्याच्या विरुद्ध रणनीत्या बॅट्समनला बनवाव्या लागतात. आणि आता मात्र कॅप्टन आले टीमचे मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक नवघणे समोर यज्ञेश तुळसकर. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आल्या आल्या उडवलाय. पाहूया किती लांब जाईल. हो, बाजूच्या पुलावर पुल. 4 धावा. GW खामकर मसाले चौकार. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे गेली आहे 29 धावा. कॅप्टन याला म्हणतात. दबाव दूरच करून टाकला पहिल्याच बॉलवर. यज्ञेश पुन्हा ऑप्शनच्या बाहेर. यज्ञेशचं हे मात्र आवडलं. हरकत नाही, परंतु आपला टप्पा सोडायचा नाही. आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या 29 वर पाहिला मिळते. चौथी ओव्हर सुरू आहे. यज्ञेश पुन्हा एकदा बॉलिंग साठी दाखल होताना पाहिला मिळतील. अभिषेक कॅप्टन आहे टीमचे. पहिल्याच बॉलवर चौकार लगावले. या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये अभिषेक यांना पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये आम्ही पाहिलं आणि खूप चांगली बॅटिंग करताना पाहिले. युवा यज्ञेश. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिला. तिकडे मिक्स फील्ड आणि तिकडे 1 हवी होती, तिकडे 2 मिळत आहेत. 2 ने धावसंख्या पुढे जाईल आणि जाऊन पोहोचते ती मात्र 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 31 धावा. गेम स्विंगर्स. राम मावळे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. दोन्ही बंधू क्रिकेट प्रेमी आहेत. हा, नक्कीच बक्षीस आहे. दीपकजी मौर्य साहेब, विनंती असेल आपण मंचावर यायचंय. आपलं स्वागत असणार आहे. आणि आता 4 ओव्हर खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 31. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आणि आता बॉलिंग साठी येत आहेत करण काळे. पाहूया करण कशा प्रकारची कामगिरी. करणला रन नाही द्यायचे त्यासाठी आमंत्रित केलंय, परंतु समोर निशांत आमरे अभिषेक नवघणे जोडी 1 विकेट माघारी परतलाय. गेम स्विंगर. दुसरा बाजूला बॉल ब्लास्टर. यावेळेला टोलावलाय बॉल. हवाई हल्ला जरूर केलाय अभिषेक. यावेळेला निशांत आमरे 2 धावांचा फटका. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. निशांतने खूप दर्जेदार खेळ दाखवलाय. एका मागोमाग एक संघ मात्र बाहेर स्पर्धेच्या फेकला गेलाय.
आणि आता मात्र फक्त चर्चा याचीच आहे, आता हा राहिलाय. प्रत्येक वर्षी नवीन विजेताही पाहिजे ना. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, पाहूया. पकडली कॅच, वा. आणखी एक महत्वाची विकेट या ठिकाणी आली आहे. करण गेट दॅट विकेट. ती सुद्धा एन्जॉय करतायत, ती सुद्धा नाचतायत. काय मजा केली या लहान मुलांनी. आम्हाला स्पर्धा तर या लहान मुलांसाठीच आठवणीत राहील. आणि त्यातल्या त्यात भार्गव, अरे शोधा त्याला, आहे कुठे. ओ यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. रनच करू देत नाहीयेत. ओमकार साळसकर देखील बाद. संख्या जर पाहिली तर 33 वर स्थिरावलेली आहे. सेमीफायनलची ही दुसरी मॅच आपण पाहतोय. बॉल ब्लास्टर विरुद्ध गेम स्विंगर. प्रवीण दुबे आणि विरोधात जर पाहिलं, प्रवीणजी दुबे आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर संकेतजी खामकर. फटका तर खेळलाय, पाहूया. संधी आहे तिकडे आणि रनआउटच्या स्वरूपात का होईना, परंतु विकेट आली हे महत्वाचं. विकेट आली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 33 वर स्थिरावलेली आहे. अचानकपणे सामन्याला कलाटणी मिळताना पाहायला मिळते. या अगोदरचं पहिलं षटक 6 धावांचं, दुसरं षटक 9 धावांचं, तिसरं षटक 8 धावांचं, चौथं षटक 8 धावांचं आणि या षटकात आतापर्यंत केवळ 2 धावा आलेल्या आहेत. करण काळे बॅटिंगसाठी स्वतः संघनायक अभिषेक नवघणे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, बराचसा बाहेर होता. पंचांनी आपले हात फैलावले, कळवतात व्हाईट बॉल आहे. 34 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी 5वं मार्गस्थ आहे. पहिला डाव सेमीफायनल नंबर 2. फुल टॉस बॉल, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न पाहिला लेगला आणि तिकडे एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मी इथे जाऊन पोहोचेल ती मात्र 35 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा करण. एक चांगलं आव्हान, 45-50 धावांचं आव्हान तरी उभं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळाला. करण म्हणतायत हो राहू दे तिकडेच, माझा बॉल योग्य आहे
आणि बघता बघता करणचं हे षटक अप्रतिम होतं. केवळ 4 धावा या षटकात आल्या, 2 महत्वपूर्ण विकेटही आल्या आणि 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 35 धावा. बॉल ब्लास्टर विरुद्ध गेम स्विंगर. लालबागच्या राजाचा आशीर्वाद मात्र सगळ्यांनाच लाभलाय आणि नवसा गणेशोत्सव कालावधीमध्ये लाखोंची गर्दी याच मैदानात आपल्याला पाहायला मिळते आणि आज तेच ठिकाण क्रिकेटच्या रंगात रंगून जाताना पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये अशा प्रकारचं आयोजन स्थानिक स्पर्धेमध्ये एवढे मोठी भव्य दिव्य आयोजन सोपी गोष्ट नाहीये, परंतु इकडे अशक्य असं काही नाहीये. हा लालबाग पॅटर्न आहे. गणेश पुजारी येत आहेत, परंतु समोर जर पाहिलं तर अभिषेक पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, हवेत आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत, हातात पकडला झेल आणि संपला या ठिकाणी बॅटरचा खेळ. संघ राहिलाय, त्यामुळे आताही हा गेम स्विंग करेल का? गणेश पुजारी यांनी मात्र पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे. रोहन सर बॅटने समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक विकेट. रन 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 रन. सेलिब्रिटी आहे, कालच्या दिवसाचा सेलिब्रिटी आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. खऱ्या अर्थाने कौतुक म्हणजे सगळे क्षण आहेत ना, वर्षभर लक्षात राहतील असे आहेत, छोटे छोटे क्षण. यावेळेला आक्रमण, टोलावलाय बॉल समोरच्या दिशेने. षटकार आणि मॅचचं गणित बदलवलं. अभिषेक नवघणे पुन्हा एकदा यावेळेला पुलावर 2 साठी अभिषेक नवघणे इन ऍक्शन मध्ये. या गेमला स्विंग करण्याचं काम मात्र अभिषेकने केलंय. धावसंख्या जर पाहिली तर आता 43. असं वाटत होतं धावसंख्या आता कमी थांबते की काय, परंतु हे कुठे विसरून चालणार नाही की कॅप्टन मैदानात होते. अभिषेक इन ऍक्शन, गेम स्विंगर, बॉल ब्लास्टर. अभिषेक आणखीन एक आक्रमण, यावेळेला एक्स्ट्रा कव्हर.
एक्स्ट्रा पॉवर देखील होती, परंतु 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. पहिल्या बॉलवर विकेट आली, परंतु त्यानंतर तुटून पडलेत अभिषेक नवगडे. 45 धावा धावफलकावर आपला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा जर पाहिलं तर अंतिम टप्पा आता बाकी आहे, कारण ही मॅच आणि त्यानंतर फायनल मॅच. पारितोषिक वितरण देखील होणार आहे. कालचे लिजेंड्स जे जिंकलेत त्यांना पारितोषिक दिलं जाणार आहे. कालची जी लहान मुलं जिंकली आहेत त्यांनाही पारितोषिक दिली जाणार आहेत. यावेळेला उडवलाय बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने, परंतु तिकडे आले विशारद आणि चांगले मात्र या ठिकाणी
सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा लालबाग प्रीमियर लीगच्या या पर्वामध्ये ज्या ठिकाणी क्रिकेटचा खेळ रंगला आहे आणि सगळ्यांना आनंद देखील देऊन गेलाय आहे. सेमीफायनल नंबर 2 सध्या सुरू आहे. एका बाजूला बॉल ब्लास्टर, एका बाजूला गेम स्विंगर्स. पहिला बॉल चांगलाच टाकलाय, अगदी खोलवर थांबवलं स्वतःला. धाव मात्र तिकडे घेतली गेलेली नाहीये. विशारद पगार आणि यज्ञेश तुळसकर मागील मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती दोघांनी देखील, आणि या मॅच मध्ये मात्र 46 पाठलाग करत 6 षटकांमध्ये. एका बाजूला प्रवीणजी दुबे यांचा संघ आणि एका बाजूला जर पाहिलं तर संकेतजी खामकर यांचा संघ पाहायला मिळतोय. यावेळी आपण पाहू शकता पंच हात फैलावतात, वाईट बॉल कळवतायत. या अगोदर ऑलरेडी पॉवर हिटर फायनलला जाऊन पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या बरोबर फायनल मध्ये कोण असणार आणि तुम्हाला कोण चालेल विशारद पगारे या संपूर्ण स्पर्धेमध्ये अष्टपैलू कामगिरी करत असताना विशूने देखील प्रभावित केलंय, परंतु निशांत आंबरे देखील काही कमी नाहीयेत. या संपूर्ण देखील बॅटिंग बॉलिंग चांगली केली आहे. चांगला बॉल, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा सन्मान दिला आणि हेच करावं लागतं. काही चेंडूंची वाट पाहावी लागते आणि काही चेंडूंची वाट लावावी लागते. असा हा क्रिकेटचा खेळ आहे. पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने. चांगली गोलंदाजी मात्र आतापर्यंत या ठिकाणी होताना पाहायला मिळते. ओ आक्रमण केलंय, मोठा फटका 2 धावांसाठी. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी यावेळेला उडवला बॉल कव्हर्सला, लाजबाब. डावखुरी हाताच्या फलंदाजाकडून कव्हर्सला स्ट्रोक खूप कमी वेळा पाहायला मिळतो. नॉर्मली मिड विकेट बाजूची इमारत पाहिली जाते, परंतु विशूने जसा बॉल आलाय तशी दिशा दिली आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते 5 वर. परंतु निशांतने चांगली गोलंदाजी केली हे तेवढंच महत्वाचं. जगदीश चौधरी साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांचं आम्ही कौतुक करू, कारण खेळपट्टी बनवण्यापासून रात्री पाणी मारण्यापर्यंत जगदीश चौधरी साहेब तुम्हाला आम्ही पाहिलंय. जोरदार टाळ्या जगदीश चौधरी सरांसाठी झाली पाहिजे. यावेळेला उडवलाय बॉल, पाहूया टेरेस गाठलाय. 4 4 4 4 4 चौकार. GW खामकर मसाले चौकार. पहिल्याच ओव्हरमध्ये सुरुवात जर जबरदस्त झाली, परंतु त्यानंतर जो शेवटच्या बॉलवरचा चौकार खेळलाय तो लाजवाब होता आणि धावसंख्या 9 झाली. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी महत्वाची मॅच आहे. टप्प्याचा बॉल त्याला केलाय पुल, सक्सेसफुल, सीमारेषा पार.
GW खामकर मसाले चौकार. यज्ञेश तुळसकर आहेत या बेला. दोघांनीही बॅक टू बॅक या ठिकाणी आपण पाहू शकता यज्ञेश यांना समोर जर पाहिलं तर अमय टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा दिशा दिली स्क्वेअर लेगची आणि तिकडे सुद्धा 4 4 4 4 4 4 GW खामकर मसाले. लगातार 3 चौकार आलेत कारण मागील ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर विशारदने खेळला आणि आता यज्ञेशने लगातारचे 2 चौकार खेळले. धाव संख्या झाली होती म्हणजे 17 वर. 46 चा पाठलाग करायचा आहे. तुडुंब गर्दी झाली आहे. प्रेक्षकांनी स्पर्धा डोक्यावर घेतली आहे. आता फायनल कोण जिंकणार याची उत्कंठा आहे परंतु फायनल मध्ये कोण जाणार हे अजूनही बाकी आहे. समीरजी पाहूयात या ठिकाणी कारण मॅच संपलेली नाहीये. एखाद दुसरा विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा आणि गेम स्विंगर टीमचा इतिहास पहा. पहिल्या मॅच पासून असं वाटत होतं ज्यावेळेला ते हारायला येतात त्यावेळेला ते उसळी घेतात. त्यामुळे गेम स्विंगर्स हिला आपण कमी लेखू शकत नाही. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बॉल ब्लास्टर काय खेळलेत संकेत खामकर अँड कंपनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कोण सगळ्यांची नजर या दुचाकीकडे आहे. की किवी पर्यावरण पूरक असणारी ही दुचाकी कुणाच्या नावे आणि कुणाच्या दारात उभी राहील. दबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा 17 धावा धावफलकावर आहे आणि इकडे जर पाहिलं तर यज्ञेश तुळसकर विशारद पगारे 2 लालबागचे युवा झुंज देताना पाहायला मिळत आहेत. श्रीजा 11 लालबाग मध्ये मुंबई प्रीमियर लीग देखील गाजवताना आम्ही पाहिलं विशारद यांना. यज्ञेशकडे देखील टॅलेंट आहे परंतु अमय यांना कमबॅक करावं लागेल. बॅक टू बॅक 2 बॉल सीमारेषेच्या पार गेले होते. इकडे मात्र पुन्हा प्रयत्न खेळायचा प्रयत्न होता मिड विकेटला स्क्वेअर लेगला परंतु अमयच्या बॉलने गुंगारा दिला आणि डॉट बॉल येईल. यानंतर फायनल मॅच असणाऱ्याची नोंद घ्यायची आहे. उडवलाय बॉल कव्हर्सला आणि चांगला स्ट्रोक यज्ञेश यांच्या बॅटमधून 2 धावांचा. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 46 चा पाठलाग करायचा आहे. टाळ्यांचा गजर मात्र आता येताना पाहिला मिळतोय बॉल ब्लास्टरच्या खेम्यामधून. परंतु गर्दी पहा प्रेक्षकांची या ठिकाणी मोठ्या संख्येने पाहायला मिळते. चांगला बॉल गॅप मध्ये ढकललाय आणि तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. यज्ञेश कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतात. प्रत्येक बॉलवर तुम्ही षटकार चौकार नाही मारू शकत. अशाही पद्धतीने धावा येऊ शकतात आणि तुम्हाला तो प्रयत्न करावा लागेल. वीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 46 धावांचे म्हणजे अजूनही 26 धावा करायच्या आहेत आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी दुसरं मार्गस्थ आहे. 2 चौकार या षटकात देखील आलेत आणि आता विशारद पगारे आलेत. उलटॉस त्याच्यावर आक्रमण बाजूच्या इमारतीचा टेरेस. GW खामकर मसाले चौकार येताना पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेमधील विक्रम होतोय. आता जो विशारदने चौकार मारला या स्पर्धेतला 100वा चौकार होता. 3 दिवसात 100 चौकार मारले गेले. LPL धमाका.
उमेश जाधव या अनुभवाकडे आता गेलेले आहेत, परंतु दोन युवा काही ऐकायला तयार नाहीयेत. यन्नेश देखील आणि विशारद देखील. रंगली मॅच, रंगली स्पर्धा. अंतिम टप्प्यामध्ये LPL आली आहे. 3 दिवस क्रिकेटचा हा सोहळा आपण पाहिला, आनंद घेतला सगळ्यांनी. यावेळेला मात्र थोडंसं शफल होऊन बॉलला मात्र खेळण्याचा प्रयत्न स्टंपच्या समोर सापडले. अनुभव कामी आला आहे. यज्ञेश तुळसकर माघारी परतलेत आणि अनुभवी उमेश जाधव यांनी सांगितलंय ही मॅच आपण जिंकू शकतो. गेम स्विंगर आहेत, गेमला स्विंग करणं जाणतात आणि आता मात्र बॅटिंग साठी येत आहेत. अक्षय गोठणकर येत आहेत विशारद पगारे यांच्या जोडीला. अभिषेक नवगणे यांच्या नेतृत्व गुणाचा देखील या ठिकाणी कस लागतोय. 23 चेंडूचा खेळ बाकी आणि 22 धावांची आवश्यकता. हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. क्रिकेटच्या खेळाला अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातात आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. या वेळेला आल्या फुलटॉस बॉल, त्याला मात्र स्क्वेअर लेगला खेळलं. अक्षय गोठणकर आलेत आणि त्यांच्या बॅटमधून 2 धावेचा फटका पाहायला मिळाला. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 26 म्हणजे अजूनही 20 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. 22 चेंडूचा खेळ बाकी आहे, 20 धावा करायच्या आहेत. प्रेक्षकांनी मात्र आनंद घेतला या स्पर्धेचा. 3 दिवस अगदी बाजूच्या उड्डाण पुलावर देखील काही प्रेक्षक आहेत, आपल्या गाड्या थांबवल्यात आणि लालबाग प्रीमियर लीग पाहत आहेत. तुम्हा सर्वांचं देखील हार्दिक असं स्वागत असेल. हो, या वेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. स्ट्रगल करावं लागलं. उमेश या ठिकाणी आपले फिरकी मारा या ठिकाणी दाखवतायत. चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वळला आणि वळलेल्या बॉलचा अंदाज नाही येऊ शकला. डॉट बॉल येतोय. अजूनही 20 करायचे आहेत. 21 बॉल बाकी, 20 धावांची आवश्यकता. उमेश हे ते नाव आहे जे मात्र टीमला कमबॅक करून देऊ शकतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅच सोडायची नाही, फाईट करायचं. लालबागकर फायटर आहेत आणि इकडे फाईट मात्र सुरू पाहायला मिळते मैदानाच्या आतमधली. यावेळेला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. वा उमेश, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी सादर करताना पाहायला मिळाले. धावसंख्या 26 वर स्थिरावलेली आहे, म्हणजे अजूनही 20 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 20 चेंडू आणि 20 धावा. या षटकात 4 बॉलमध्ये केवळ 2 रन दिलेले आहेत. मागील 2 चेंडू लगातारचे निर्धाव टाकलेत. फिरकीची जादू दाखवण्याचा प्रयत्न उमेश जाधव यांनी या ठिकाणी केलाय. अनुभव आहे त्यांच्याकडे. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज, परंतु यावेळेला बॅट तर फिरवली अक्षय यांनी, परंतु गोशांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे गेली आहे. 19 बॉल 19 रन. क्रिकेटचा खेळ कधीपर्यंत, जोपर्यंत शेवटची धाव होत नाही, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही. आणि इकडे पाहायचंय कोण जिंकणार, कोण जाणार फायनलला. बॉल ब्लास्टर की गेम स्विंगर्स. फुलटॉस, खराब बॉल होता, त्याचा घेतला समाचार आणि बॉलला पाठवलं. 2 धावांसाठी. आणि आता 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 29 आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही धावांची आवश्यकता आहे ती 18 चेंडू आणि 17 धावा. आणि रणनीतीसाठीचा वेळ आता सुरू होतोय.
शुभम कर्डिले यांना देखील जी जबाबदारी दिली अतिशय योग्यरित्या पार पाडतात. म्हणजे प्रत्येक जण खूप चांगली कामगिरी या ठिकाणी करतायत. सुरू पहा परिस्थिती सध्या जर पाहिलं तर बॉल ब्लास्टरच्या बाजूने, परंतु गेम स्विंगरला गेम स्विंग करावं लागेल. 18 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता फायनल मध्ये जाण्यासाठी. आणि इकडे जर पाहिलं तर वाट पाहतायत पॉवर हिटर आमच्या बरोबरीने कोण येणार. यावेळेला आक्रमण केलंय. पहिलाच बॉल बाजूच्या टेरेसवर पाठवलाय. GW कामकर मसाले चौकार. म्हणजे 38 धावांवर केवळ 8 धावा दूर मॅचला जिंकण्यापासून. 38 धावा 46 चा पाठलाग करायचा होता. म्हणजे आता केवळ 8 धावा या मॅचला जिंकण्यासाठी. निशांत तांबरे चांगला बॉल पहा. याला तर क्रिकेट म्हणतात. असंच क्रिकेट खेळायचं असतं. चांगला बॉल सन्मान, खराब बॉलवर प्रहार. आणि इकडे तेच केलंय. अगदी सुरुवातीला ज्यावेळेला चांगले बॉल टाकले त्यांनी थांबवले आणि खराब बॉलची वाट पाहिली. विजयाच्या दिशेने बॉल ब्लास्टर म्हणजे संकेत खामकर अँड कंपनी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रवीणजी दुबे यांची टीम. पुन्हा यावेळेला मात्र फटका फसलाय. भाग्यशाली राहिले. गोशांकित क्षेत्राच्या दिशेने बॉल जाईल. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मिळते. 7 धावांची आवश्यकता आहे अंतिम फेरीत जाण्यासाठी. पॉवर हिटर ऑलरेडी फायनलला जाऊन पोहोचलेली आहे. प्रशांतजी केळसकर यांची टीम. आणि आता मात्र त्यांच्या विरोधात कोण खेळणार हे अजूनही बाकी आहे. लालबाग प्रीमियर लीगला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. पहा ही गर्दी प्रेक्षकांची या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेला मात्र मिड विकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर तिकडे
एकने पुढे जात असताना पाहायला मिळत आहे आणि आज पहिल्या दिवसाप्रमाणे आजही रेश्माजी मयेकर यांचंही आगमन झालंय लालबाग प्रीमियर लीग मध्ये. हार्दिक स्वागत असेल. 40 धावा धावफलकावर मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे आणि श्रीजाचं सुद्धा आगमन झालंय. श्रीजा, हार्दिक स्वागत. यावेळेला लगावला टोला, पाहूया जाईल का. पुलावर पूल, 2 धावा आणि आता मात्र अगदी विजयाच्या उंबरठ्यावर अंतिम फेरी आता सुनिश्चित होईल, कारण ऑलरेडी पॉवर हिटर अंतिम फेरीच्या दिशेने दाखल झालेले आहेत आणि आता सेमीफायनलची दुसरी मॅच देखील जवळपास आता संपलेली आहे, कारण मॅच जिंकण्यासाठी केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. निशांत यादव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे लालबाग प्रीमियर लीग मध्ये. निशांतजी यादव साहेब यांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे या मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये. या निशांतजी, आपलं हार्दिक स्वागत. उमेश जाधव यांना आपण गोलंदाजी करताना पाहतोय. आता जाधव आहेत, हे कधी हार मानत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत जाधव लढताना पाहायला मिळतात. 12 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. सेमीफायनल नंबर 2. थोड्याच वेळात काही पारितोषिक वितरण आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अंतिम फेरीचा थरार देखील सुरू होताना पाहायला मिळेल लालबाग प्रीमियर लीगचा. 3 दिवस रंगलेली ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला आक्रमण तर केलंय, पाहूया. फटका हवेत, क्षेत्ररक्षक तिकडे येतील का. दूर राहिले थोडेसे आणि तिकडे 1 धाव मिळेल. 3 धावांची आवश्यकता. विशारद पगारे लहान वयातच सगळ्यांना प्रभावित करतायत खेळाडू हे. आपला पाल्य कसा खेळतोय हे मात्र त्यांच्या मातोश्री देखील या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. लपून कावीना पाहत आहेत, कारण याच्यासारखं दुसरं सुख नाही काही. आणि विशारद देखील खुश करतायत त्यांना. टप्प्याचा बॉल, त्याच्यावर पुन्हा आक्रमण आणि आता अगदी विजयाच्या उंबरठ्यावर पाहायला मिळते टीम बॉल ब्लास्टर संकेत खामकर अँड कंपनी. आता मात्र केवळ 1 धाव दूर फायनल मध्ये जाण्यापासून टीम या ठिकाणी पाहायला मिळते. फायनलचा नजारा मात्र आता काही क्षणातच या ठिकाणी सुरू होणार आहे आणि इकडे जर पाहिलं तर सेमीफायनल मध्ये काय कामगिरी झाली आहे जबरदस्त. विशारद 15 बॉल मध्ये 25 धावांवर बॅटिंग करतायत विशारद पगारे. फायनल मध्ये पॉवर हिटर पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात कोण खेळणार हे मात्र एक क्षण सांगेल आता या पुढचा. यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने आक्रमण, जबरदस्त बॅटिंग विशारद पगारे.